मित्रांनो, काही सम्स एक्झाममध्ये असे असतात की आपल्याला शॉर्ट ट्रिक मेथड्सप्रमाणे सोडवावे लागतात आणि म्हणून मॅथमॅटिक्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आपण कुठल्याही परीक्षेला बसत असाल, मग बँक असो, रेल्वे असो, स्टाफ सिलेक्शन असो, MPSC असो, तुम्हाला शॉर्ट ट्रिक मॅथ्स सोडवण्याकरिता तुम्हाला काही फॉर्म्युलाची गरज असते. आज आपण काही असे एक्झाम्पल्स बघणार आहोत की जे प्रत्येक टॉपिक्समधून असे 2-2 सम्स घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक्स मेथड्स इम्प्लिमेंट करताना तुम्हाला बरंचसं जिथे वेळ लागतो ते शॉर्टकटमध्ये सेकंदामध्ये कसं होईल. पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, हे सोडत असताना याचा जो फॉर्म्युला असतात ते तुम्हाला ॲज इट इज बाहेर करावे लागतात. कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर्म्युला लिहिण्यासाठी आणि शॉर्ट ट्रिक मेथड्स इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमच्याकडे वेळ फार कमी असतो आणि म्हणून आपण स्टेप बाय स्टेप थोडंसं आपण याच्यामध्ये बघायचं आहे की या चॅप्टर्स वाईज जेव्हा असे काही सम्स येतात त्यामध्ये शॉर्ट ट्रिकने आपण सम्स कसे सोडू शकतो. आता इथे एक सम आहे बघा. इफ मोहन सॅलरी इज 50% मोर दॅन श्याम सॅलरी, बाय हाऊ मच पर्सेंट इज श्याम सॅलरी लेस दॅन दॅट ऑफ म्हणजे मोहन सॅलरी. आता इथे तुम्हाला इथे हा लेस जो प्रकार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि काय विचारलं आहे, जो मोहनचा पगार श्यामपेक्षा 50% जास्त असेल मग तुम्ही किती टक्क्यांनी श्यामचा पगार मोहनपेक्षा कमी असेल. आता अशा वेळेला आपल्या जर आपण बघितलं तर आपण पटकन उत्तर देतो की नाही, हा जो आन्सर आहे हा आपल्याला लगेचच आन्सर येईल, पण तसं नसतं. हा आन्सर काढण्याची जी पद्धत असते ती थोडीशी वेगळी असते. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलेस म्हणजे पर्सेंट डिक्रीज विचारलेलं आहे. आता पर्सेंट डिक्रीजचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितलं तर R म्हणजे किती पर्सेंटेज रेट, मग 100 + R इंटू 100 ही मेथड आहे. आता हे पर्सेंट डिक्रीजसाठी तुम्ही या मेथडनी जेव्हा सॉल्व करता तेव्हा तुम्ही R काय घेता की त्याचं 50% आहे, म्हणजे तुमचं काय येतं ॲक्च्युली 50/150 इंटू 100. आता याच्यामध्ये सरळ सरळ कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला समजतं की ते आपण हा 0 कॅन्सल्स होऊन जातात. ओके, मग 5 1 जा आणि 5 3 जा 15 होतात. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू राहिली तुमची किती 100/3 आणि जर तुम्ही डिवाईड केलं तर याला 33 3 जा 99 म्हणजे 33 1/3% असं येतं. म्हणजे तुमचा जो आन्सर आहे तो 33 1/3% असा आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ 33% जास्त पण 34% कमी. सो प्रश्न असा होता, इफ मोहन सॅलरी 50% मोर दॅन श्याम सॅलरी, म्हणजे मोहनचा पगार श्यामपेक्षा 50% जास्त असेल तर श्यामचा पगार मोहनपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक फॉर्म्युलामध्ये हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला पाहिजे की काय असलं पाहिजे. आता हा उदाहरण तुम्ही बघितलं की जेव्हा सॅलरी एकाची सॅलरी Aची सॅलरी किंवा मोहनची सॅलरी Bपेक्षा जास्त असेल मग Bचा पगार Aपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल त्यावेळेला. आता सेम सम हाच आहे पण याच्यामध्ये फरक काय, इफ राम सॅलरी इज 50% लेस दॅन दॅट मोहन सॅलरी, बाय हाऊ मच पर्सेंट इज मोहन सॅलरी मोर दॅन दॅट ऑफ राम. म्हणजे याच्यामध्ये प्रश्न फक्त फिरवला आहे की इथे किती की रामचा पगार मोहनपेक्षा 50% कमी असेल तर मग मोहनचा पगार रामपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल. म्हणजे इथे तुम्हाला काय दिलं आहे मोर, आणि मगाचा जो तुमचा सम होता त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं होतं, विचारलं होतं लेस, आणि पगार तुमचा प्रश्न फक्त उलटा केलेला आहे. आता या प्रश्नामध्ये जेव्हा तुम्ही हा प्रश्न सोडवता त्या प्रश्नामध्ये बहुतेक तुम्हाला या प्रश्नामध्ये कुठला तरी एक प्रश्न येतो, एकदा पर्सेंटेज इन्क्रीज किंवा पर्सेंट डिक्रीज. आता मोर असेल म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज. फक्त तुम्ही या लास्टचं वाक्य बघायचं की तुम्हाला काय विचारलं आहे की हाऊ मच पर्सेंट मोहन सॅलरी इज मोर दॅन दॅट ऑफ राम. मग इथे फॉर्म्युला थोडासा चेंज होतो. R/, मगाशी इथे प्लस होतं, आता इथे -100. म्हणजे हा डिक्रीज असेल तर मगाशी आपण डिक्रीजला काय केलं होतं प्लस, पण इन्क्रीज असेल तर मायनस. म्हणजे इथे या डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला मायनस आला पाहिजे. तर इन्क्रीजचा मायनस हे हा कॉम्बिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर डिक्रीज असेल तर इथे प्लस येतो, म्हणजे मगाच्या फॉर्म्युलामध्ये आपण प्लस केला होता. तिथे सेम रूल अप्लाय होतो. तर तुम्ही सॉल्व करताना तुम्ही काय करणार, इथे 50/100 - 50 इंटू 100, आणि मग तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन आहे की 50 आणि इथे खाली 50 येणार, म्हणजे हे कॅन्सल होऊन जातील.
आणि राहिलं किती 100%. म्हणजे तुमचा आन्सर येणार 100%. आणि मगाशी जो आपण सॉल्व केला तसं त्याच्यामध्ये आन्सर आला तुमचं नन, कारण आपण नन ऑफ दिस केलं होतं. त्याच्यामध्ये कुठेही ऑप्शन नाही आहे. तर 33 1/3 असेल म्हणजे 34% जास्त आणि 33% जास्त आणि 34% कमी. पण इथे तुमचं एक्झॅक्टली की त्याचा आपण काय म्हणतो की मोहनचा पगार रामपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल, तर तो 100% असेल. तर त्याचा 50% पगार रामचा जर मोहनच्यापेक्षा 50% कमी असेल तर. हा सम झाले हे दोन फॉर्म्युला, एक इन्क्रीजचा फॉर्म्युला आणि एक डिक्रीजचा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युला तुम्ही नक्कीच बाहेर करा. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं हे आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळं पाठ करायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं की आज आपण 100% आर म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे की मोर विचारलं आहे, पटकन लक्षात आलं पाहिजे. खाली मायनस येणार म्हणजे वरती 25, तर 25 दिलं असेल समजा 25%, 25 पण 75 × 100, मग परत 100/3 येईल. तुम्हाला 20% दिलं असेल तर 20/100 - 20 80, मग 100/80 असं. मग 100/80 किती येतात, तर मग तुम्ही ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला जे येईल ते 5/4 वगैरे जे आन्सर येईल ते. पण तुम्ही ज्या वेळेला हे कॅल्क्युलेशन करता त्यावेळेला तुम्हाला ओरली आणि क्विकेस्ट कॅल्क्युलेशनसाठी हे क्विकेस्ट मॅथमॅटिक्स मी तुम्हाला दाखवत आहे. आता पुढचे सम बघूया. याच्यामध्ये अजून एक टाईपचे सम येतात. इथे नीट बघा. द प्राईस ऑफ पेट्रोल वॉज इन्क्रीज बिफोर द बजेट बाय 30%. म्हणजे बिफोर द बजेट जी प्राईस होती ती किती वाढली 30%. इन द बजेट द प्राइस वॉज अगेन इन्क्रीज बाय 20%. परत 30% वाढली, परत ती 20% वाढली. नाव फाइंड द नेट पर्सेंटेज इन्क्रीज इन द प्राइस. आता नेट पर्सेंटेज, आता इथे तुम्हाला काय दिलं आहे की ही इन्क्रीज आहे म्हणजे तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये प्रॉफिटच आहे किंवा पर्सेंटेज. नेट पर्सेंटेज इन्क्रीज द फॉर्म्युला काय येणार x + y + x × y अपॉन 100. हा नेट पर्सेंटेज इन्क्रीजसाठी फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला काय आलं x + y + x × y अपॉन 100. आता x म्हणजे काय 30, y म्हणजे काय 20, म्हणजे इथं तुम्ही ॲड करू शकता 13 20 अपॉन 100. आणि तुम्हाला काय विचारलं आहे फाइंड द नेट पर्सेंटेज इन्क्रीज. सो यू वॉन्ट नेट पर्सेंटेज इन्क्रीज. तर इझिली तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करू शकता. सो इथे कसं येणार 30 + 20 + 30 × 20 अपॉन 100. आणि इथे हा पर्सेंटेज आपल्याला काढायचा आहे. आता इथे इझिली कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला समजेल की इथे 30 + 20 ह्या दोघांचं किती येणार 50. हे 0 0 हे 0 0 कॅन्सल. इथे किती येणार प्लस आणि किती येणार 3 2 6. म्हणजे फक्त 56% इन्क्रीज असं तुमचं आलेलं आहे. सो डायरेक्टली तुम्हाला 56% मिळालेला आहे. तो फॉर्म्युला कुठला होता की नेट पर्सेंटेज इन्क्रीजचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला x + y + x × y अपॉन 100. या फॉर्म्युलाने तुम्ही हा सम सॉल्व केलेला आहे. सो मित्रांनो आपण हे जे करत असताना तुम्हाला फॉर्म्युला लिहायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला अशी व्हॅल्यू असेल 30 20 ॲड करा माइंडमध्ये 50 + 13 × 2 आणि खाली 100 आहेत त्याच्यामुळे 6 येणार 50 + 6 56 म्हणजे डायरेक्ट आन्सर येणार. फॉर्म्युला लक्षात असेल तर तुम्हाला इझिली कॅल्क्युलेशन करायला ते बरे पडणार. पुढे सेम सम आहे पण याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे इथे विचारलं आहे नेट पर्सेंटेज डिक्रीज. मी तुम्हाला सिमिलर सम दाखवतो. जे आता आपण जो मगाशी बघितला असंच आपण नेक्स्ट सम बघायचा आहे. याच्यामध्ये फक्त फरक काय की इथे तुम्हाला दिलेलं आहे की डिक्रीज पर्सेंटेज डिक्रीज विचारलेलं आहे. सो फॉर्म्युला काय होणार पर्सेंटेज डिक्रीजचा -x - y प्लस ब्रॅकेटमध्ये -x - y अपॉन 100 असा फॉर्म्युला. आता आपण आधी जो सम बघितला असेल त्याच्यामध्ये पण x + y x × y अपॉन 100 होता. इथे आपल्याला मायनस केलेलं आहे म्हणजे फक्त पर्सेंटेज डिक्रीज होतं म्हणून आपण मायनस यूज केलं. जेव्हा पर्सेंटेज इन्क्रीज होतं आपण प्लस यूज केलं. आता याच्यामध्ये जर व्हॅल्यूज पुटअप करायचे असतील तर व्हॅल्यूज तुम्ही इझिली पुटअप करा की x किती आहे 40% म्हणजे -40 -10 प्लस -40 -10 अपॉन 100. हे सगळं पर्सेंटेजमध्ये तुम्हाला करायचं आहे. आता हे सम करत असताना
आपण इथे बघतोय की व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे आणि व्हॅल्यूज आपण कशी घ्यायची की या व्हॅल्यूजमध्ये आता आपण बघूया की -40 -10 म्हणजे किती येणार -50 आणि हे 0 0 कॅन्सल आणि 4 × 1 आता मायनस मायनस करणार प्लस आणि बाहेर प्लस साईन आहे म्हणजे +4 म्हणजे टोटल येणार -46%. ओके, तर आता डिक्रीज असल्यामुळे आपण 46% म्हणतो म्हणजे -46% आलं म्हणजे डिक्रीज आहे आणि तुम्हाला इथे 46% तुमचा हा आन्सर आला. सो पर्सेंटेज डिक्रीज विचारलेलं आहे की तुमचा आन्सर 46% आलं आहे. तर आधीच्या फॉर्म्युलामध्ये आपण पर्सेंटेज इंग्लिशमध्ये +x + y आणि x × y आपण 100 केलं होतं, पण या फॉर्म्युलामध्ये डिक्रीज असल्यामुळे -x - y + x × y मायनस होतं. तर मी तुम्हाला सिमिलर फॉर्म्युला सेम फॉर्ममध्ये दाखवतो आहे, कारण जर एक्झाममध्ये तुम्हाला दोघांपैकी एक विचारू शकतात तर कन्फ्युजन व्हायचं नाही. डिक्रीज असेल तर हा फॉर्म्युला, इन्क्रीज असेल तर आधीचा फॉर्म्युला. आता या टाईपच्या सममध्ये सम जेवढे मोठे असतात तेवढे सॉल्व करायला सोपे असतात. आता इथे बघा, ॲट अन इलेक्शन देर आर 2 कॅन्डिडेट्स इन द कंटेस्ट. द कॅन्डिडेट्स हू गेट्स 62% ऑफ द वोट्स डिक्लेअर इलेक्टेड बाय मार्जिन ऑफ 144. म्हणजे आपण विनर जो आहे, आपला विनर आहे त्याला किती मिळाले 62% वोट मिळाले. म्हणजे लुझरला किती मिळाले असतील 100 - 62 किती केले तर 38 मिळाले असतील. मग दोघांचा डिफरन्स किती येणार 62 - 38 जर तुम्ही केलं तर दोघांचा डिफरन्स 24% आला. म्हणजे हा पर्सेंटेजमध्ये 24% आला. तर प्रश्न असा आहे, इलेक्शन देर आर 2 कॅन्डिडेट्स कंटेस्टिंग. द कॅन्डिडेट्स हू गेट्स 62% वोट्स विन्स बाय मार्जिन ऑफ 144 वोट्स. म्हणजे याचा अर्थ आहे की तो जो जिंकलेला आहे त्याला 144 वोट्सनी तो जिंकलेला आहे. फाइंड द टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड. अज्युम दॅट द नन ऑफ द वोट्स पुल्ड वॉज रेकॉर्ड इनव्हॅलिड. म्हणजे एकही वोट इनव्हॅलिड झालेला नाही, तो फुकट गेलेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ की 24% वोट्स ज्या मार्जिननी हे जे म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे, तर 24% वोट्स तो म्हणजे ह्यांचा दोघांचा डिफरन्स, कारण हा जिंकलेला जो आहे तो 62% त्याला मिळालेला आहे, म्हणजे तो ॲक्च्युली जिंकला आहे 24%च्या मार्जिनने. पण तिथे म्हटलेलं आहे 24% म्हणजे काय झालेलं आहे 144 म्हटलेलं आहे. तर 24% जे आहे ते 144 म्हटलेलं आहे. मग आपल्याला हे जर फाईंड करायचं असेल तर त्यांनी काय लिहिलं आहे, फाइंड द टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू वॉट दिस मच वोट्स. आता आपण जेव्हा फाईंड करतो तेव्हा आपण 24 तर 144 लिहिलं तर कसं होईल की या इक्वेशनमध्ये दिस इज नॉट द करेक्ट वन. आपल्याला काय लिहिलं पाहिजे होतं, हे तुम्हाला मुद्दाम लिहून दाखवलं की हे काय होतं की जर आपल्याला 24 वोट्स आहे तो 100 24% इक्वल टू 100 म्हणजे आपण व्हॅल्यू घेऊया. पण तो जिंकलेला किती आहे 144. सो 144 इज इक्वल टू हाऊ मच, असं आपल्याला हे व्हॅल्यू काढायचे आहे. आता 24 हे असेल तर 144 किती असेल. मग आपल्याला डायरेक्टली काय करायचं आहे, आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना आपण काय घेणार की नक्की जी व्हॅल्यू आपली ती म्हणजे 24नी तो जिंकलेला आहे. तर 24 वोट्सनी जिंकला म्हणजे कसं होणार 24 आपण मल्टिप्लाय केलं तर हे काय होणार 144 × 100. म्हणजे याचा काय होणार की 144 × 100 डिवायडेड बाय 24 असं येईल. सो आपण जर हे केलं तर ह्याचा अर्थ आहे असे की 24 खाली येणार म्हणजे 144 × 100 डिवायडेड बाय 24 केलं तर सिम्पली कॅल्क्युलेशनमध्ये काय येणार की 24 × 1 = 24, 24 × 6 = 144 म्हणजे 6 × 100 जर केलं तर 600 येतात. सो ही वॉज रेकॉर्डेड. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की नन ऑफ द वोट्स जर त्याचा फुकट गेलं असेल तर टोटल नंबर ऑफ वोट्स त्या कॅन्डिडेटला पडले ते एकूण 600 पडलेले आहेत. तर टोटल नंबर ऑफ वोट्स किती आहेत. सर 24 म्हणजे 100 असतील तर 144 म्हणजे किती ह्या इक्वेशननी केलेलं आहे. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा तुम्ही सम बघता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फक्त आलं पाहिजे की 32% जे आहे म्हणजे 62% जे आहे ते 100मधून मायनस करत 38 येतात आणि 62मधून 38 गेले तर डायरेक्ट 24 येतात. मग 24 100 असेल तर 144 किती असेल तर मग आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि डायरेक्टली आन्सर काढायचं आहे. म्हणजे आपल्याला 144 आपण 24 करण्यासाठी तुम्हाला जर टेबल चांगला असेल तर डायरेक्टली 6 येईल आणि इंटू 100 म्हणजे 600 येईल. तर सिम्पल मेथडनी तुम्ही हे करू शकता. आता हा सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंडचा सम आहे. बऱ्याच वेळेला हे सम्स येतात आणि मग हे सम्स आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे सम्स टफ आहेत. पण तुम्ही बघा
सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला पहिलं सांगतो तुम्हाला काय, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 हा एक बेसिक फॉर्म्युला सिम्पल इंटरेस्टचा लक्षात ठेवा कधी सम सॉल्व करताना. आता आपण या फॉर्म्युलाप्रमाणे बघूया. इन हाऊ मेनी इयर्स विल अ सम ऑफ मनी डबल इट सेल्फ ॲट रेट ऑफ 5%. म्हणजे याचा आता तुम्हाला रेट दिलेला आहे 5% आणि तुमचा टाईम जो आहे इन हाऊ मेनी इयर्स इट विल गेट डबल, म्हणजे किती वर्षामध्ये हे डबल होतील. सो टाईम विचारलं तुम्हाला, टी जो आहे तुम्हाला विचारलेलं आहे किती वर्षात डबल होतील. म्हणजे याच्यामध्ये सिम्पली काय, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल हा एक बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. कारण आपला जर सेम असेल तेव्हा ह्याचा अर्थ असा आहे की रेट इंटरेस्ट जो आहे तो इक्वल टू प्रिन्सिपल असणार, म्हणजे डबल होतात ना अमाऊंट. आता याच्यामध्ये बेसिक काय की तुम्हाला जर हे विचारलेलं आहे तर या फॉर्म्युलाप्रमाणे इंटरेस्ट इक्वल प्रिन्सिपल असेल तर पी इज इक्वल टू पी इंटू रेट किती आहे 5% इंटू टी टाईम अपॉन 100 हा बेसिक आहे. आणि याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं ते कॅल्क्युलेशनमध्ये पी आणि पी कॅन्सल, मग तुम्हाला 100 अपॉन 5 इज इक्वल टी म्हणजे तुम्हाला आले 20 इयर्स. तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर 20 इयर्स तो आन्सर आहे. तुम्हाला जेव्हा हे कॅल्क्युलेशन करत असताना बेसिकली हे सम्स करत असताना याच्यामध्ये तुम्हाला हा सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला एकदम इम्पॉर्टंट आहे आणि त्याप्रमाणे आय इज इक्वल टू पी म्हणजे इंटरेस्ट इक्वल टू प्रिन्सिपल. आणि जर कॅल्क्युलेट झालं दोन्ही सॉल्व झाले पी पी कॅन्सल होणार तर रेट किती आहे 5. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 100 अपॉन किती येणार 5 येणार म्हणजे 20 डायरेक्ट आन्सर येईल. तुम्ही न सॉल्व करता सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवून सुद्धा हा सम करू शकता. सिमिलरली ह्या सममध्ये सुद्धा ॲट वॉट रेट पर्सन पर ॲनम विल अ सम ऑफ मनी डबल इट सेल्फ इन 15 इयर्स. आता इथे पण सेम आहे की तुम्हाला टाईम विचारला आहे ओके आणि दुसरं काय दिलेलं आहे की रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला ॲट वॉट रेट ओके. इथे टाईम दिलं तुम्हाला 15 इयर्स आणि रेट दिलेले तुम्हाला फाईंड करायचं ॲट वॉट रेट तुम्हाला फाईंड करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही हे सम सॉल्व करता तेव्हा इथे आणि त्याच्यामध्ये फरक असे एवढं होतं की मगाच्या याच्यामध्ये तुम्हाला ती अमाऊंट इथे विचारलं आहे ॲट वॉट रेट पर्सेंटेज पर ॲनम विल अ सम ऑफ मनी डबल इट्स इन 15 इयर्स. हां आता तुम्हाला क्लिअर आहे की आपल्याला काय करायचं आहे की पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 ओके. आता रेट ऑफ इंटरेस्ट दिलेलं नाही आहे पण तुम्हाला टी दिलेला आहे. तो टी किती आहे तुम्हाला 15 इयर्स दिलेला आहे. मग इथे तुम्हाला इंटरेस्ट किंवा सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू वॉट कॅल्क्युलेशन सेमच आहे. तुम्हाला पी इंटू रेट विचारलेलं आहे हे 15 वर्ष आहेत. मगाशी तुम्हाला रेट विचारलं होतं फॉर्म्युला सेम आहे आणि म्हणून तुम्हाला इथे काय येणार की 100 अपॉन 15 असं येईल म्हणजे इज इक्वल टू आर. आणि जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर कॅल्क्युलेशन फार सिम्पल याचं कॅल्क्युलेशन किती येणार 520 5 म्हणजे 20 अपॉन 3 इज इक्वल टू 6 2/3 म्हणजे 6 3 18 प्लस 2 20 म्हणजे 6 2/3 आलं. तर तुमचं इथे आन्सर जो आहे तो इथे 6 2/3 आणि 6 1/3 असेल यावेळी तुम्हाला हे होईल. तर 6 2/3 हा तुमचा आन्सर आहे कारण ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये अशा प्रकारचे ऑप्शन्स होते. तर 6 2/3 इज डायरेक्ट आन्सर. सो इथे जेव्हा तुम्ही सम सॉल्व करता असताना तुम्हाला टाईम 15 इयर्स किंवा रेट तुम्हाला विचारला आहे. फॉर्म्युला सिम्पल इंटरेस्टचा सेम आहे. आपला इंटेन्शन होता की या फॉर्म्युला सेम असेल तर शॉर्ट ट्रिकमध्ये कसं करायचं. म्हणजे जेव्हा 15 असेल तुम्ही डोक्यामध्ये असणार की 100 अपॉन 15 येईल. जेव्हा मगाची रेट ऑफ इंटरेस्ट 5 होता तो 100 अपॉन 5 येईल. म्हणजे तुम्ही 100 अपॉन 5 100 अपॉन 15 असं जर टाईम किंवा रेट दे कारण शेवटी रेट किंवा टाईम दोन्ही असेल तर खालीच येणार आणि तुम्हाला जे फाईन करत असेल ते तुम्ही फाईन करू शकता. सो इतकं सिम्पल आहे की तुम्हाला सम बघता क्षणी तुमचं उत्तर डायरेक्ट ऑप्शनमधून तुम्ही 100/15 असतील 100/5 असेल तुम्ही ऑप्शनमधून आन्सर काढू शकता. सो दॅट मच सिम्पल. आता हा सम थोडासा ट्विस्ट आहे. अ सर्टन सम ऑफ मनी ट्रिबल्स इटसेल्फ इन किती 5 इयर्स. सो इथे ट्रिबल्स दिलेले आहेत म्हणजे ट्रिपल किती वर्षांनी 5 वर्षांनी. फाइंड द रेट पर्सन पर ॲनम ओके. म्हणजे तुम्हाला परत काय सांगितलं आहे रेट विचारलेलं आहे आणि टाईम दिलेला आहे 5 इयर्स दिलेला आहे ओके. आणि किती टाईम्स झालं आहे 3 टाईम्स नंबर ऑफ टाईम्स. आता इथे एक फॉर्म्युला आहे फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून देतो. हा फॉर्म्युला ॲज इट इज बाय करा. RT 100
n-1. मी आधीच म्हटलं शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला डायरेक्टली तुम्ही लर्न केलात तर तुम्हाला जेव्हा असे सम्स येतात की डबलच्या ऐवजी ट्रेबल येतात तेव्हा तुम्ही नंबर ऑफ टाइम्स किती आहेत ते बघायचं आणि अकॉर्डिंगली तुम्ही ते सम करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे, किती रेट विचारलेला आहे 5, 100 आणि 3 टाइम्स आहे, 3 - 1 आहे. ओके, नाव द सिम्पल कॅल्क्युलेशन इज 5 1 जा 5, 5 20 म्हणजे 20 × 2 तुम्हाला किती येतं रेट 40%, म्हणजे तुम्हाला सिम्पली 40% रेट येईल. तर तुम्हाला ह्या सममध्ये करत असताना फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर्म्युला. RT 100 - 1, मग ट्रिपल असेल, 4 टाइम्स असेल, 5 टाइम्स असेल तर फक्त एनची व्हॅल्यू बदलत राहायची. इथे तुम्हाला किती दिले 5 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स ते फक्त टाकायचं. रेट विचारला का टाईम विचारलं ते बघायचं आणि डायरेक्टली तुम्हाला सम सॉल्व करायचं. सो इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे 5 1 जा 5 20 जा 20 × 2 आपण केलं तर 40% त्याचं आलेलं आहे. ओके, सिमिलरली 9 नंबर सममध्ये आपल्याला तसंच करायचं आहे. राम इन्व्हेस्ट सर्टन सम ॲट 20% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट इन हाऊ मेनी इयर्स विल इट बिकम्स 4 टाइम्स. आता याच्यामध्ये राम इन्व्हेस्ट सर्टन सम ऑफ मनी ॲट 20% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट इन हाऊ मेनी इयर्स इट विल बिकम किती 4 टाइम्स. म्हणजे आता तुम्हाला एन दिलेलं आहे 4 टाइम्स. ओके, इन्व्हेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट दिलेलं आहे 20%. ओके, आणि मग तुम्हाला दिलेलं आहे की 4 पटीने होण्यासाठी काय करावं लागेल. तर तुमचा फॉर्म्युला जसं मगाशी होता सेम RT 100 n-1. तो तुम्हाला काय विचारलेलं आहे की ते इन्व्हेस्ट सर्टन सम ऑफ मनी 20% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट इन हाऊ मेनी इयर्स. मग टाईम तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तो रेट दिलेला आहे तुमचा, रेट किती 20%, टाईम फाइंड करायचं आहे 100 आणि n 4 टाइम्स आहे -1. म्हणजे इथे तुम्ही 100 × 3 आणि 20 × t. आता तुम्ही बघितलं की 20 आहे इथे, तर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे 21 जा 25 जा आणि मग तुम्ही डायरेक्टली कराल तर t = 15 इयर्स. म्हणजे तुमचा आन्सर हे जे केलं तुम्ही हे 20 आहेत, 20% आहेत आणि मग 25 जा. सो 5 3 जा डायरेक्ट 15. सो इट इज 15 इयर्स. सो हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, ॲज इट इज लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. आणि RT 100 n-1. मग फक्त इथे 3 टाइम्स 4 टाइम्स 5 टाइम्स जे दिलेलं आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन तुमचं आलं पाहिजे. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आजचा आपल्याला हा जो सम आहे हा बघायचा आहे आणि मग तुम्हाला अशा प्रकारचे अजून सम्स तुम्हाला मी दाखवत राहील. नाव सी अ सर्टन सम ऑफ मनी डबल इटसेल्फ इन 5 इयर्स ॲट सिम्पल इंटरेस्ट इन हाऊ मेनी इयर्स इट विल बिकम्स 7 टाइम्स. आता इथे कसं दिलं बघा, ए सर्टन सम ऑफ मनी डबल इटसेल्फ इन 5 इयर्स ॲट सिम्पल इंटरेस्ट इन हाऊ मेनी इयर्स इट विल बिकम 7 टाइम्स. म्हणजे तुम्हाला किती वर्षामध्ये ते 7 पटीने होणार. जर ते 5 वर्षामध्ये ते डबल होत असेल तर तुम्हाला एकामध्ये 2, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट ते सेम आहे. सो तुमचा फॉर्म्युला जो आहे RT 100 n-1. ओके, या फॉर्म्युलामध्ये तुमचं एक गोष्ट महत्त्वाची आहे की ते तुमचा रेट जो आहे तो सेम आहे. म्हणजे आपण याला फॉर्म्युला 2 करू शकतो की ते n-1 करू शकतो. म्हणजे इथे दुसरा फॉर्म्युला येईल RT T2 100 n2-1. आता हे फॉर्म्युलाज आपण 2 अशा प्रकारे घेतलेले आहेत कारण ह्या फॉर्म्युलामध्ये एकाच महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जे आहेत ते सेम ठेवलेले आहे आणि तुम्हाला ह्या प्रकारे जो सम आहे तो विचारलेला आहे. आता सम्स करत असताना तुमच्याकडे हे जे फॉर्म्युला आहेत त्याप्रमाणे किती आहेत की किती टाइम्स ते मोठे आहेत ते विचारलेले आहेत. आता एकामध्ये कसं आहे T2/T1 = n2-1 upon n1-1. आता इथे तुम्हाला इन सर्टन सम ऑफ मनी डबल इटसेल्फ इन 5 इयर्स. मी तुम्हाला एकाची व्हॅल्यू जी आहे इथे ही 5 वर्ष दिलेली आहे. ओके, n2 जे आहे तर तुम्ही जर बघितलं तर तिथे किती आहे की 7 टाइम्स. म्हणजे हा 7 टाइम्स n2 आहे आणि इथे काय दिलेलं आहे n2 हा 2 टाइम्स 2-1. म्हणजे जर तुम्ही हे बघितलं तर याचं इक्वेशन कसं येईल
T2 अपॉन 5 इज इक्वल टू 7 मायनस 1 म्हणजे 6 येईल आणि 2 मायनस 1 म्हणजे 1 येईल. सो तुम्ही डायरेक्टली बघितलं तर T2 किती येणार 5 × 6 जर केलं तर किती येणार 30 इयर्स. म्हणजे डायरेक्ट तुमचा आन्सर 30 इयर्सचा आलेला आहे. सो इथे आपण हा फॉर्म्युला का वापरला कारण इथे रेट ऑफ इंटरेस्ट आपल्या दोघांचा दोन्ही वेळेला सेम ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आर सेम. T1 काय केलं कारण पहिल्या याच्यामध्ये दिलेलं आहे की इट विल डबल इट सेल्फ. ओके मग T1 आपण 100n-1 म्हणजे डबल किती आहे 2 - 1. सेकंडमध्ये काय झालं T2 जे आहे ओके त्यांनी काय केलेलं आहे हाऊ मेनी इयर्स इट विल बिकम T2 म्हणजे फाइंड आउट करायचं T2. सो 100 मायनस इट विल बिकम 7 टाइम्स इन हाऊ मेनी इयर्स. सो 7 - 1. तर आता आपल्याला फक्त 100 कॅन्सल केलं T2 वरती घेतलं आणि मग नंतर आपण केल्यानंतर 7 - 1 अपॉन 2 - 1 कारण 2 टाइम्स आहे म्हणजे 2 7 टाइम्स म्हणून 7 7 - 1 किती आलं 6 2 - 1 किती 1. मग आपल्याला डायरेक्टली मल्टिप्लाय करता आन्सर किती आलं 30 इयर्स. तर मित्रांनो आजच्या ह्या जे 10 सम्स आपण दाखवले या 10 सम्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं की हे 10 सम्स शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सॉल्व केले. तुम्ही बघत असाल की आपण खूप कमी वेळेमध्ये सम सॉल्व केले. मग आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत जसं आता तुम्हाला RRBची एक्झाम्स आलेली आहे बँकिंगमध्ये रिजनल रुरल बँकेची किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फॉर्म्स येणार आहेत किंवा तुम्हाला LICचे असिस्टंटचे फॉर्म्स येणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे येणार आहेत किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनचे फॉर्म्स येणार. त्याच्यामध्ये हे कॉमन मॅथमॅटिक्स असं आहे की याचं कन्सेप्ट फार सोपं आहे. शॉर्ट ट्रिक्स मेथड जर तुम्ही युटिलाइज केलं तर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सम तुम्ही सॉल्व करू शकता. मी हे जे तुम्हाला दाखवते आहे मी 14 परीक्षा ज्या बँकिंग रेल्वे स्टाफ सिलेक्शन MPSC याच्यामध्ये सॉल्व केले याच मेथडनी सॉल्व केले. आज मी बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे पण ह्या सगळ्या बेसिक फॉर्म्युलाज आणि हे इम्प्लिमेंटेशन करताना माझं शॉर्ट ट्रिक फॉर्म्युलाचं एक बुक होतं त्याच्यामध्ये मी सगळे फॉर्म्युला एकत्र लिहून काढायचो आणि मग त्याच पद्धतीने दाखवायचो. मी तुम्हाला माझ्या बुकमध्ये बरेचसे काय असे शॉर्ट ट्रिक्स आहेत जे तुम्हाला मी दाखवत राहीन आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यातून तुम्हाला बरंचसं हेल्प होईल. तर मित्रांनो तुम्ही ह्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त हे जे सम्स आहेत मी तुम्हाला दाखवले तुम्हाला इतरांना शेअर करा